अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98वे साहित्य संमेलन 21 फेब्रुवारीपासून सुरू झालं आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत हे साहित्य संमेलन सुरू असणार आहे. विशेष म्हणजे हे संमेलन देशाची राजधानी दिल्लीत असल्यानं साहित्यप्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. 21 फेब्रुवारीला संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मोदींनी मराठी भाषेचं भरभरून कौतुक केलं. तसेच त्यांनी आपण मराठी भाषेशी कसे जोडलो गेलो याचाही एक किस्सा सांगितला. आपण हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेऊयातच. सोबतच संमेलनातील भाषणादरम्यानचे मोदींचे महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मराठी साहित्य संमेलनातील एक विशेष बाब म्हणजे मोदींनी काहीसा मराठीतून संवाद साधला. देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी जनांना माझा नमस्कार. ज्ञानबा तुकारामाच्या मराठीला आज राजधानी दिल्लीतून अतिशय मनापासून अभिवादन करत आहे, अशी अनेक वाक्ये मराठीतून बोलत मोदींनी संमेलनासाठी दिल्लीत आलेल्या मराठी प्रेमींची मनं जिंकली. पुढे मोदींनी आपल्या भाषणात मराठी महापुरुषांची देखील नावं घेतली. गुलामीच्या शतकांच्या कालखंडामध्ये मराठी भाषा आक्रमकांपासून मुक्तीचे साधन बनली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारख्या मराठा वीरांनी शत्रूंना घाम फोडला. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती, असं देखील त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे मोदींनी मराठी महापुरुषांची घेतलेली नावं पाहता त्यांची मराठीविषयी असलेली जवळीकता स्पष्ट होते. यावेळी मोदींनी मराठी भाषेचं महत्त्व देखील अधोरेखित केलं. मराठीत सौंदर्य आहे, संवेदना आहे, समानता आहे आणि समरसता आहे. त्यात आध्यात्मिकतेचे स्वर आहेत, आधुनिकता आहे, मराठीत भक्ती आहे, शक्ती आहे आणि युक्ती आहे. भारताला आध्यात्मिक ऊर्जेची गरज पडली तेव्हा मराठी संतांनी ऋषींच्या तत्त्वज्ञानाला सोप्या भाषेत सांगितलं. महाराष्ट्रातील कितीतरी संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषेतून समाजाला नवीन दिशा दाखवली. आधुनिक काळात ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडक्यांच्या गीत रामायणानं जो प्रभाव टाकला तो सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात मोदींनी मराठी भाषेचं वर्णन केलं. विशेष म्हणजे मोदींनी आपलं आणि मराठीचं नातं देखील खास असल्याचं सांगितलं. मराठी भाषिक महापुरुषानं 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज पेरले होते. तोच संघ आता वटवृक्षाच्या रूपात शताब्दी वर्ष साजरा करत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत भारताची महान परंपरा व संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संस्कार यज्ञ संघ 100 वर्ष करत आला आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना संघानं देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मराठी भाषा व मराठी परंपरेशी जोडण्याचे सौभाग्य मिळाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. एकंदरीत या संमेलनाच्या भाषणात त्यांनी केलेला मराठी संतांचा, प्रख्यात लेखकांचा, क्रांतिकारांचा केलेला उल्लेख पाहता मोदींची मराठी भाषेविषयी असलेली आस्था, जवळीकता, व्यासंग आणि पराकोटीचा आदर दिसून येतो.